नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत। तर आज आहे रामनवमी। रामनवमीसाठी आपण स्पेशल थाळी बनवतोय। तर तुम्हाला रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर हे बघा, मी इथे लहान आकाराचे असे बटाटे कट करून घेतलेले आहेत। स्वच्छ पाण्याने धुवून घेतले बटाटे हे। आणि डाळ पण बनवणार आहे, त्यासाठी इथे मी तूर डाळ आणि मूग डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे। आता आपण दोन्ही पण कुकरला लावून ह्याच्या साधारण 4-5 शिट्ट्या काढून घेणार आहे। तर आपण डाळ शिजताना डाळीमध्ये थोडी हळद आणि टाकून घेऊ। बटाट्यामध्ये मीठ पण टाकून घेऊ, म्हणजे पटकन बटाटे उकळले जातात। थोडंसं तेल टाकू ह्याच्यामध्ये डाळीमध्ये। आपली डाळ तेल टाकल्यामुळे कसं डाळ शिजायला आपली मदत होते, लवकर डाळ शिजते आपली। आपल्या कुकरला बटाटा आणि डाळ शिजोपर्यंत आपण इकडे कणिक पण मळून घेऊ पुरीसाठी। हे गव्हाचं पीठ आहे, ह्यात थोडं मीठ टाकून घेते। आता थोडं थोडं पाणी टाकून ह्याला मळून घेते, चांगला घट्टसर गोळा बनवून घेते ह्याचा। असं पाणी टाकून घ्यायचं। तर हे बघा, आपलं छान असं पीठ मळून झालेलं आहे। आता ह्याला झाकण ठेवून साईडला ठेवून देते। आता आपलं कुकर पण छान थंड झालंय, मी त्यातून साईडला काढून घेतले डबे दोन्ही पण। हे बघू शकता, आपली डाळ पण छान असे शिजलेली आहे, बटाटे पण छान असं उकळलेले आहेत। आता ह्याची साल काढून घेते। आता आपण वरण बनवून घेऊ सपक। तरी मी एक गॅसवर पातेले ठेवले, त्यात तेल टाकते। तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता तेल आपलं छान गरम झाले, त्यात मोहरी टाकून घेऊ। मी फक्त जिरे मोहरी टाकून घेणार आहे। कढीपत्ता एक ते 2 हिरव्या मिरच्या कट करून। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लसूण पण ह्याच्यामध्ये टाकू शकता। जिरे टाकून घेतलेत मी आता। आता हे 2 हिरव्या मिरच्या असे तुकडे करून घेतलेत मी, एकातून 2 ते टाकते। कढीपत्त्याचे पानं टाकते। आता आपण शिजवून घेतलेली डाळ टाकून घेऊ। तुम्हाला लसण वगैरे खात असेल तर तुम्ही लसण पण टाकू शकता ह्याच्यामध्ये। मी लसणाचा आणि कांद्याचा वापर नाही करणार भाजीत कोणत्याच। आता आपण छान उकळी काढून घेऊ। थोडं चवीनुसार मीठ टाकून घेते। आता गोडमध्ये आपण शेवयाची खीर बनवणार आहे, त्यासाठी मी शेवया घेतल्यात। इथे काय ड्रायफ्रूट घेतलेत, इथं मी बदामाचे असे कट करून घेतलेत, चारोळे घेतलेत, मनुके घेतलेत। तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही इथे घेऊ शकता, काजू हे ते। आता मी गॅसवर एक पातेले ठेवले गरम होण्यासाठी, त्यात आता 1 चमचा तूप टाकते। आता आपलं छान असं तूप वितळलेलं आहे, आता त्यात शेवया टाकून घेऊ। ह्याला छान तुपामध्ये परतून घ्यायचं। ह्याला असं छान असं मिक्स करून भाजून घ्यायचं ह्याला। आता मी त्याच्यामध्येच हे बदाम, चारोळे, मनुके हे पण टाकून घेते। हे पण थोडं तुपामध्ये परतून घेते। गॅस एकदम बारीक ठेवायचा, गॅस फुल करायचा नाही। गॅस फुल केल्यावर आपलं शेवया हे बघू शकता, छान असं आपलं परतून झालं दोन्ही पण। आता आपण ह्यात दूध टाकून घेऊ गरम केलेलं। इथे हे मी बघा दूध गरम करून घेतले ते टाकते। छान असं मिक्स करून घ्यायचं ह्याला। हे बघा, मी इथे 1 वाटी साखर घेते, ते टाकून घेते। तुम्हाला जेवढं गोड हवे तुम्ही तेवढं साखर इथं वाढवू शकता। तुम्हाला कमी आवडत असेल तर कमी टाका, जास्त आवडत असेल जास्त टाका। इथे मी इलायची वाटून घेतली, थोडी साखर टाकून ते टाकते, पावडर इलायचीची। हे बघू शकता, आपली छान असं खीर उकळलेली आहे। आता गॅस बंद करते।
आता आपलं वरण पण छान उकळलेलं आहे, त्याच्यावर कोथिंबीर टाकते आणि गॅस बंद करून घेते. आता मी जे बटाटे आपण उकडून घेतले होते मी साल काढून ते असं कट करून घेतलेत. आता आपण ह्याची सुकी भाजी बनवणार आहे बटाट्याची. तर त्यासाठी मी हिरवी मिरची घेतली, कढीपत्ता घेतलाय, कोथिंबीर घेतली, तेल, जिरे, मोहरी, हळद लागणार आहे, मीठ लागणार आहे आपल्याला. आता गॅसवर एक कढई ठेवली गरम होण्यासाठी. त्यात तेल टाकते. आपलं तेल छान गरम झालं, त्यात मोहरी टाकून घेऊ. मोहरी छान तडतडली का जिरे पण टाकून घेऊ. त्यात ही बारीक चिरून घेतल्या हिरवी मिरच्या, चिमटभर हिंग घेतलाय, ही कढीपत्त्याची पानं, थोडीशी हळद टाकून घेते, चवीनुसार मीठ. आता आपण उकडून घेतलेले बटाटे टाकून घेऊ. तर बघू शकता छान आपलं असं मिक्स झालेलं आहे. हे मिक्स करून घेतली भाजी. त्याच्यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकून घेऊ. आता आपली भाजी झालेली आहे. मी आता गॅस बंद करते. आपण पुऱ्या लाटून घेऊ आता लगेच. तर आता आपण पुऱ्या लाटून घेऊ. तर हे बघा असं एवढं पिठाचा मी गोळा घेतलाय बारीक. इथे एक पोलपाट घेतलाय. असं ठेवून लाटण्याने लाटून घ्यायचं. हे बघू शकता. तर इथे परत एक तुम्हाला लाटून दाखवते मी. हे बघू शकता. तर तुम्हाला तसं नाही जमत तुम्ही अशी चपाती लाटून वाटीच्या साह्याने असं कट करून घेऊ शकता. तुम्हाला मी दाखवते कसं कट करायचं ते. जास्त पातळ पण नाही लाटायचं, थोडं जाडसर लाटायचं. तर हे बघा चपाती लाटून झालेलं आहे. इथे मी एक वाटी घेतले, ते वाटीच्या साह्याने असं गोल करून घ्यायचं. हे बघू शकता. हे बघू शकता किती छान निघाले. आता आपण तळून पण दाखवते तुम्हाला मी. तर मी गॅसवर तेल पण ठेवलं ते गरम होण्यासाठी. आपलं तेल पण छान गरम झाले. आता असं एक एक सोडून घेऊ तेलामध्ये पुरे आपण. असं तेल जाळीनं तेल सोडायचं त्याच्यावर. आता आपले छान असं तळलेले आहेत पुरे. मी साईडला काढून घेते. तर हे बघा रामनवमी स्पेशल आपलं थाळी बनवून तयार आहे. मस्त अशी डाळ केलेली, सपक वरण, पापड, पुरी, भात, बटाट्याची भाजी, मस्त शेवयाची खीर. तर या सगळेजण जेवायला. कशी वाटली आजची रेसिपी? आवडली का? आवडल्यास चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.